नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपले इट्स बडी ब्रो या चॅनेलवरती. बरेच अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी महाडीबीटी वेबसाईटवर भारत सरकार पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचा फॉर्म भरतात. त्यांचा तो फॉर्म अप्रूव्ह होतो आणि त्यांची स्कॉलरशिपही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते. पण स्कॉलरशिप जमा झाल्यानंतर यातली किती रक्कम आपण कॉलेजला भरायची किंवा यातली किती रक्कम ही आपली आहे याबाबत त्यांना वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. आणि कॉलेज सांगते एवढी रक्कम आणून कॉलेजमध्ये जमा करा आणि आपल्याला वाटते किंवा कॉलेजनं मागितलेली रक्कम ही जास्त आहे. तर अशा वेगवेगळे प्रश्न आपले निर्माण होतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या खात्यामध्ये म्हणजे विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये जमा झालेल्या रकमेपैकी नेमकी किती रक्कम कॉलेजला जमा करायची आणि किती रक्कम ही आपली आहे याबाबत सविस्तर माहिती एक उदाहरणासह पाहणार आहोत. तर आपण सुरू करूयात. सुरुवातीला आपल्याला महाडीबीटी प्रणालीवरून मिळणाऱ्या स्कॉलरशिपची निधी वितरण पद्धती कशी आहे किंवा फंड डिस्ट्रीब्युशन कसं होतं हे माहिती असणं आवश्यक आहे. तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णय दिनांक 17 मार्च 2022 मध्ये काही महत्त्वाच्या आवश्यक आणि बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत जी की आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर ते आपण सुरुवातीला बघून घेऊयात. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती ही 2 हप्त्यामध्ये वितरित केली जाते. त्यातील पहिला म्हणजे केंद्र शासनाचा 60% हप्ता किंवा केंद्र शासनाचे 60% हिस्सा. आता एकूण शिष्यवृत्ती रक्कम म्हणजे काय? एकूण शिष्यवृत्ती रक्कम म्हणजे महाविद्यालयाची रक्कम प्लस विद्यार्थ्याची रक्कम. आता यामध्ये प्रश्न असा आहे की विद्यार्थ्याची रक्कम म्हणजे काय? विद्यार्थ्याची रक्कम म्हणजे विद्यार्थ्याला मिळणारा निर्वाह भत्ता. त्या निर्वाह भत्ता कसा मिळतो, कुठे मिळतो हे मी तुम्हाला पुढील उदाहरणामध्ये सविस्तर सांगेन. तर या 60% रकमेच्या वितरणाबाबत ही जी 60% केंद्र शासनाचा हप्ता आहे तो पूर्ण हप्ता विद्यार्थ्याच्या आधार संलग्नित खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केला जातो. त्यामध्ये महाविद्यालयाची रक्कम आली, विद्यार्थ्याची रक्कम आली. ही पूर्ण रक्कम ही विद्यार्थ्याच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केली जाते. आता हा केंद्राचा हिस्सा विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर विद्यार्थ्याने त्याचा निर्वाह भत्ता वजा करून उर्वरित सगळी रक्कम कॉलेजला पुढच्या 7 दिवसाच्या आत भरणे अनिवार्य आहे. आता ही निर्वाह भत्त्याची रक्कम किती आणि कुठे असते ते मी तुम्हाला हे उदाहरण देताना सांगणारच आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की केंद्र शासनाचा 60% हिस्सा हा आपल्या म्हणजे विद्यार्थ्याच्याच खात्यामध्ये जमा होतो आणि त्यातील महाविद्यालयाची रक्कम आपल्याला 7 दिवसाच्या आत कॉलेजला जमा करायची आहे. आणि दुसरं म्हणजे राज्य शासनाचा 40% हप्ता म्हणजे 40% उर्वरित जी निधी आहे त्याचं वितरण राज्य शासन करतं. राज्य शासन राहिलेले 40% स्कॉलरशिपची रक्कम ही विद्यार्थ्याची रक्कम विद्यार्थ्याच्या आधार लिंक खात्यामध्ये आणि कॉलेजची रक्कम ही कॉलेजच्या आधार लिंक खात्यामध्ये जमा करते. म्हणजे इथे विद्यार्थ्याची रक्कम विद्यार्थ्याला मिळते आणि कॉलेजची रक्कम कॉलेजला मिळते. विद्यार्थ्याने दुसऱ्या हप्त्याची कुठलीही रक्कम कॉलेजला जमा करायची नाही. म्हणजे आता लक्षात काय घ्यायचं आहे, आपल्याला कॅल्क्युलेशन ही फक्त फर्स्ट इन्स्टॉलमेंटच्या वेळेस करायची आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे केंद्र शासनाचा 60% हप्ता. जेव्हा केंद्र शासनाचा 60% हप्ता आपल्या म्हणजे विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा होतो तर त्या रकमेतली किती रक्कम आपल्याला महाविद्यालयाला भरायची आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं यासाठी आपण एक विद्यार्थ्याचं बेनिफिट डिटेल्स घेऊन त्याचं लाईव्ह एक्झाम्पल पुढे समजून घेऊया. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात. हे एका विद्यार्थ्याचे भारत सरकार शिष्यवृत्ती पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचे फीस डिटेल्स आहेत. फीस डिटेल्स म्हणजेच बेनिफिट डिटेल्स. तर या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती विद्यार्थ्याच्या खात्यावर किती जमा होते आणि त्यातली किती कॉलेजला जमा करायची, किती रक्कम आपल्याला ठेवायची हे आता आपण बघूयात. आता आपण मागीच जे आरमध्ये बघितलं की एकूण शिष्यवृत्ती रक्कम म्हणजे महाविद्यालयाची रक्कम प्लस विद्यार्थ्याची रक्कम. विद्यार्थ्याची रक्कम म्हणजे निर्वाह भत्ता तेच मेंटेनन्स अलाउन्स. इथे 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे टोटल फीस म्हणजे एकूण आपली शिष्यवृत्तीची रक्कम. आता या उदाहरणात किती आहे? 1,16,960. आणि दुसरी म्हणजे निर्वाह भत्ता. तर निर्वाह भत्ता काय?
तो म्हणजे टोटल मेंटेनन्स अलाउन्स. या उदाहरणात आपल्याला दिसतो 2,400. आता हा निर्वाह भत्ता कोर्सनुसार वेगळा असू शकतो, हा अभ्यासक्रमानुसार बदलतो. म्हणजेच आपल्याला 1,16,960 याची शिष्यवृत्ती मागे आपला भत्ता म्हणजे एकूण विद्यार्थ्याची रक्कम ही 2,400 आहे. म्हणजे फक्त 2,400 रुपये यातले विद्यार्थ्याचे आहेत, बाकी सगळी स्कॉलरशिप ही कॉलेजची आहे. तर आता ही स्कॉलरशिप आपल्याला 2 इन्स्टॉलमेंटमध्ये मिळते, हे आपण मागेच बघितलेलं आहे. तर त्यातला पहिला शेअर बघूयात, तो म्हणजे आपला सेंट्रलचा शेअर. सेंट्रलचा शेअर हा पूर्णपणे आपल्या अकाउंटमध्ये जमा होतो. तर आपल्याला सगळं कॅल्क्युलेशन हे फक्त या शेअरमध्येच करायचे आहे. तर आता विद्यार्थ्याच्या खात्यावर 60% रक्कम जमा होते. म्हणजे किती रक्कम जमा होते? या उदाहरणात टोटल रक्कम आहे 1,16,960. त्याचे 60% केल्यानंतर आपल्याला रक्कम मिळते 70,176. तर आता या 70,176 मधले आपण किती रक्कम ठेवून घ्यायची ते कॅल्क्युलेट करूयात. आता एकूण रकमेच्या 60% रक्कम मिळाले, म्हणजे आपली रक्कम करण्यासाठी आपली जी एकूण रक्कम आहे 2,400 त्याची आपल्याला 60% काढून घ्यावी लागते. तर आपली जी रक्कम टोटल आहे ती लिहून घेतो 2,400, त्याचे 60% कॅल्क्युलेशन करूयात. त्याच्या 60% किती होते? 1,440 रुपये. म्हणजे या जमा झालेल्या 70,176 रकमेपैकी केवळ 1,440 रुपये हे आपले आहेत, बाकी सगळी शिष्यवृत्ती ही कॉलेजची आहे. तर मग आता कॉलेजला भरायचे किती हे सिंपल आपल्याला समजून जाईल. फक्त 1,440 70,176 मधून वजा करायचे, उरलेली शिष्यवृत्ती ही कॉलेजला जमा करून टाकायची. तर आता महाविद्यालयास भरायची रक्कम आपण कॅल्क्युलेट करूयात. आता टोटल किती जमा झाले विद्यार्थ्याच्या खात्यावर? 70,176. त्यातून वजा किती करायचे? आपली रक्कम वजा करायचे. त्यातून आपली रक्कम किती आहे आत्ताच काढले आपण? 1,440 रुपये. मग ती 1,440 ह्या 70,176 मधून वजा केल्यानंतर येणारी रक्कम आहे 68,736 रुपये. म्हणजे आपल्याला महाविद्यालयाला 68,736 रुपये या केसमध्ये 7 दिवसाच्या आत जमा करणे अनिवार्य आहे. आणि एवढंच कॅल्क्युलेशन महत्त्वाचं आहे. कॉलेजला आपल्याला 68,736 रुपये जमा केले की आपल्याला यानंतर कॉलेजला 1 रुपयाही जमा करायचा नाही. कारण का दुसरा जो 40% हप्ता आहे तो हप्ता हा विद्यार्थ्याला आणि कॉलेजला जमा होतो. त्यामुळे आपल्याला जर या विद्यार्थ्याने कॉलेजला 68,736 रुपये एकदा जमा केले तर त्याला कॉलेजला परत 1 रुपयाही भरायची आवश्यकता नाही. म्हणजे आपल्याला इथपर्यंतच कॅल्क्युलेशन महत्त्वाचं होतं. आता 40% म्हणजे सेकंड इन्स्टॉलमेंटचं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं नाही, पण आपल्याला माहिती असावी आपण केलेली कॅल्क्युलेशन बरोबर आहे का नाही ते आपण यामध्ये चेक करू शकतो. तर सेकंड इन्स्टॉलमेंटचं सिम्पल लॉजिक आहे की विद्यार्थ्याची अमाऊंट ही त्याच्या आदर्श लग्निक खात्यामध्ये आणि महाविद्यालयाची रक्कम ही त्याच्या महाविद्यालयाच्या आदर्श लग्निक खात्यामध्ये PFMS प्रणालीद्वारे जमा केली जाते. म्हणजे या उदाहरणामध्ये विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा होणारी रक्कम किती आहे? बाबा त्याचा एकूण निर्वाह भत्ता किती आहे? 2,400. त्याच्या 40% करायचं. ते 40% केल्यानंतर रक्कम येते 960 रुपये. म्हणजे विद्यार्थ्याच्या अकाउंटला दुसऱ्या वेळेस 960 रुपये जमा होणार. म्हणजे जर पहिल्यांदा 960 जमा झाले तर समजून घ्यायचा हा राज्य शासनाचा हप्ता आहे. सेकंड इन्स्टॉलमेंट अगोदर जमा झाली आहे. जर अमाऊंट 70,176 जमा झाली तर समजून घ्यायचं की तो फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे. आता महाविद्यालयाची रक्कम कॅल्क्युलेट करा. सेम फॉर्म्युला. टोटल जी काही शिष्यवृत्ती आहे 1,16,960 रुपये, त्याला त्याची 40% केली, त्याची ती समथिंग अराउंड 46,784 रुपये एवढी रक्कम महाविद्यालयाच्या खात्यावर ॲटोमॅटिक जमा होऊन जाते. तर अशा सिंपल प्रकारे आपण आपलं पूर्ण कॅल्क्युलेशन करू शकतो. कॅल्क्युलेशनचा पार्ट फक्त हा 60% शेअरला येतो, जो की सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. त्याच्यामध्येच आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, कारण सगळी अमाऊंट ही आपल्या खात्यावर जमा होते. मग आपण जर असं कॅल्क्युलेशन केलं तर महाविद्यालय किती रक्कम मागायले, आपल्याला किती भरायचे याचा आपल्याला अंदाज येऊन जातो. आपण जे कॅल्क्युलेशन केले त्या कॅल्क्युलेशनला महाविद्यालयाला सांगायचं की माझी एवढी रक्कम आहे, मी एवढी रक्कम वजा करून उर्वरित रक्कम तुम्हाला जमा करत आहे.
हां, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही विद्यार्थी ॲडमिशनच्या वेळेस रक्कम जमा करतात. तर ती रक्कम आपण फर्स्ट इन्स्टॉलमेंट ज्यावेळेस आपल्या खात्यावर जमा होते, त्यावेळेस जेव्हा आपण निर्वाह भत्त्याची रक्कम वजा करतो, ते आणि जी काही रक्कम आपण ॲडमिशनच्या वेळेस जमा केलेली आहे कॉलेज, तीही रक्कम वजा करून जी काही रक्कम येईल तीच फक्त महाविद्यालयाला भरायची. समजा याच विद्यार्थ्याने जर ॲडमिशनच्या वेळेस ₹20,000 कॉलेजला जमा केले होते, तर अशा कंडिशनमध्ये आपण जेव्हा कॉलेजला फर्स्ट इन्स्टॉलमेंटची रक्कम भरायला जातो, तेव्हा आता या विद्यार्थ्यांनी ₹68,000 भरणे अनिवार्य होते. पण आता या विद्यार्थ्यांनी 20,000 अगोदरच जमा केले होते. म्हणजे ह्या 68,000 मधून 20,000 वजा करून म्हणजे त्यानं 48,000 रक्कम कॉलेजला भरायची. कारण ₹20,000 जे सुरुवातीला भरले होते ते आपण पदरचे भरले होते, ते रक्कम वजा करायची आणि ती आलेली उर्वरित 48,000 रक्कम ही कॉलेजला जमा करायची. ही गोष्ट लक्षात ठेवा. शिष्यवृत्ती रकमेशिवाय एकही रुपया कॉलेजला जमा करायचा नाही किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम कॉलेजला जमा करायची नाही. तर अशा प्रकारे आपण आपल्या जी काय स्कॉलरशिप जमा होते त्याचं फी स्ट्रक्चर आणि त्याचं कॅल्क्युलेशन आणि कॉलेजला किती रक्कम भरायची आणि आपल्याला किती काढून घ्यायची हे आपण या उदाहरणासह पाहिलेले आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्या विद्यार्थ्यांना फी स्ट्रक्चरबद्दल माहिती नाही त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं, याबाबत जर कुणाला काही अडचणी असतील तर कमेंट नक्की करा. तुमच्या अडचणींचं निरसन करण्याचा परिपूर्ण प्रयत्न आमच्याद्वारे केला जाईल. थँक्यू.